नमस्कार मंडळी, आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी सुमित तुमचं मनपूर्वक स्वागत करत आहे। खरं तर मंडळी, कालपासूनच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे। तसेच मुंबईमध्ये आणि इकडे विरारमध्ये सुद्धा काल संध्याकाळपासून आणि रात्री पण खूप पाऊस पडला आहे। तर अनेक ठिकाणी मला वाटते पाणी वगैरे साचलं असेल, तर आपण जाऊन थोडंसं एक्सप्लोअर करूया। तर आपण जाणार आहेत विवा कॉलेजच्या इकडे, कारण तिकडे दरवर्षी पाणी साचलेलं असतं। तर मित्रांनो, शेवटपर्यंत ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही राहा आणि व्हिडिओ स्किप करू नका। तर आपण सध्या आहोत विरार वेस्टच्या ओल्ड विवा कॉलेज रोडवर। हा भाग थोडा खोलगट असल्यामुळे इथूनच पाणी साचायला सुरुवात झाली आहे। चला आता पुढे जाऊन पाहूया की पाणी नेमकं कुठपर्यंत साचलं आहे म्हणजे। इकडे बघू शकता, सोसायटीमध्ये सुद्धा पाणी भरलेलं आहे। शॉप वगैरे आहेत। गारटला आहे विचारा खूप। एक चालला आहे आता इलेक्ट्रिक गाडी घेऊन। इथे एक ॲक्टिव्हा सुद्धा बंद पडले आता। इकडे मुलं शाळेला दांडी मारून सायकलिंग करतायत। पाणी भरलं आहे तरी पण गाड्या बंद पडतात ते दिसतं आहे, तरी पण लोक काय खूप हुशार असतात। तर मित्रांनो, बघू शकता हा पूर्ण असा विवा कॉलेज आहे। मागे तुम्ही बघू शकता पूर्ण भरलं आहे। इकडे बघा, ही फोर व्हीलर फॅमिली घेऊन चालला आहे सुपरमॅन। एक शाळेतली लहान मुलगी सायकल घेऊन जाते, ती या पावसामुळे अडकली आहे। असा हा विवा कॉलेज, त्याच्या समोर आहे स्विमिंग पूल झाला आहे आता पूर्ण। ही कॉलेजच्या समोरची गल्ली ही पण भरली आहे पूर्ण। आणि हे चालले आता पूलमध्ये गाडी घेऊन। लहान मुलांची मज्जा आहे, मस्त शाळेला सुट्टी मारून फिरतात। फुटपाथपर्यंत पाणी बघा किती आहे, फुटपाथच्या खाली एवढा पाणी आहे। याची गाडी आता बंद पडली। इकडे अजून एक ॲक्टिवा बंद पडली।
चालायला रोड पण समजत नाही खाली नक्की तिथे एखादा गटर वगैरे खुला असेल. सुद्धा शाळेतली मुलंसुद्धा इकडे येत आहेत. शाळेला सुट्टी दिली आहे की काय माहिती आज. शाळा सुटली की ॲक्टिवा बंद पडली आहे पूर्ण. पूर्ण इंजिन बुडलं तर काय चालू राहणार गाडी. हे रस्ते आहेत की तलाव आता तेच ओळखणं अवघड झालं आहे. तर मंडळी, अशा परिस्थितीत घराबाहेर पडताना काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. आपले शॉपवाल्यांचे पण खूप वांदे झाले आहेत. म्हणजे शॉप बहुतेक बंदच आहेत. त्याच्या सायलेन्सरमध्ये पाणी गेलं आहे. समुद्र फुल एकदम युवा कॉलेजच्या समोर. पावसाने जोर धरला आहे. रात्री तर खूपच पडून गेला आहे. ते डॉगी पण मजा घेतोय पावसाची. पहिलाच पाऊस झाला आहे रात्री, तरी एवढा पाणी भरला आहे. अजून पावसाळा बाकी आहे. रिसॉर्टला जायची गरज नाही, इकडेच फुल रिसॉर्ट झाला आहे. फुटबॉल घेऊन पण आला आहे खेळायला. मित्रांनो, हा आहे आपला ईस्ट वेस्टचा ब्रिज. इकडे ते पाणी काहीच नाही थांबलं आहे. तिकडे कॉलेजच्या इकडे भरपूर पाणी थांबलं आहे. खरं तर आज विरारमधील अजून खूप ठिकाणी फिरायचं होतं, पण सगळीकडे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे बाईक चालवणं जरा कठीण जातं आहे. तर इथे मस्त गरमागरम वडापाव तयार आहे. एक वडापाव ना खायला. हां, समोर असा मस्त पाऊस पडतोय आणि गरमागरम वडापाव. तर या मंडळी खायला.
इकडे वरती आहे जीवदानी मंदिर, ते पूर्ण पावसामध्ये आणि धुक्यामध्ये पूर्ण गायब झालं आहे. तर मंडळी, आजचा आपला हा व्लॉग इथेच संपवतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.